नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण टॉपिक सेकंडमधला रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स अँड हायर ॲनिमल्समधला पॉईंट पुढचा बघतोय. त्याचं नाव आहे गॅमिटोजेनेसिस. काल आपण जो पॉईंट बघितला होता तो थोडक्यात रिवाईज करते, समजून घ्या. काल आपण मेन्स्ट्रुअल सायकल इन फिमेल हा पार्ट बघितला होता. त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण एक डायग्रॅम पाहिली होती. त्या डायग्रॅममध्ये ग्राफसारखं आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये 4 ठिकाणी आपण चेंजेस होताना पाहिले होते. तर ते चेंजेस कुठले कुठले होते समजून घ्या. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ओव्हरीमध्ये होणारे चेंजेस, युटेरसमध्ये होणारे चेंजेस आणि त्याच्यानंतर ओव्हेरियन हार्मोन्स आणि पिट्युटरी हार्मोन्स किंवा त्याला गोनॅडोट्रोपिन्स म्हटलं होतं, त्याच्यामध्ये झालेले चेंजेस असं आपण पाहिलं होतं. तर त्यानुसार काय बदल होतात 0 to 5 डेज, 5 डेज टू 14th डेज, 14 डेजला काय होतं, आफ्टर 14 to 28 डेज, हे आपण पाहिलं होतं. ते जरासं रिवाईज करा. आत्ताचा आपला पॉईंट आहे गॅमिटोजेनेसिस. तर गॅमिटोजेनेसिस हा पार्ट खूप सोपा आहे, समजायला सोपा आहे, परीक्षेला लिहायला सोपा आहे, पण व्यवस्थित समजून घ्या, कारण याच्यावरती प्रॉब्लेम्स कदाचित असू शकतात, विचारले जाऊ शकतात. त्यामुळं ज्यावेळेला आपण ती प्रोसेस बघणार आहे, त्या 3 स्टेप्स बघणार आहे, तिथं मी तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात ते सांगते. आता गॅमिटोजेनेसिस म्हणजे काय? सिम्पल आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स इज कॉल्ड ॲज गॅमिटोजेनेसिस. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं काय म्हटलं आहे, द गॅमिटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. तुम्ही एवढंच सांगा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स इज कॉल्ड ॲज गॅमिटोजेनेसिस. मेल गॅमिटला आपण स्पर्म म्हणतो, फिमेल गॅमिटला आपण एग किंवा ओव्हम म्हणतो. म्हणजे गॅमिट्स हे 2 प्रकारचे आहेत, स्पर्म आणि ओव्हम. ज्यावेळेला स्पर्म तयार होतात तेव्हा आपण त्याला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणणार आहे आणि ओव्हम तयार होतं तेव्हा आपण oogenesis म्हणणार आहे. द गॅमिट्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्रायमॉर्डियल जर्म सेल्स ऑफ गोनॅड. मग गोनॅड्स जे आहेत, म्हणजे मेलमध्ये टेस्टिस, फिमेलमध्ये ओव्हरी, त्याच्या प्रायमॉर्डियल जर्म सेल्सपासून, म्हणजे आपण बघितलं होतं गोनॅड्स म्हणजे मेल गोनॅडमध्ये टेस्टिस, फिमेल गोनॅडमध्ये ओव्हरी. तर ओव्हरी आणि टेस्टिसच्या आतल्या बाजूचे लायनिंग असतं, त्याला आपण जर्मायनल इपिथेलियल सेल्स म्हटलं होतं. त्याच्यापासून प्रायमॉर्डियल जर्म सेल्स तयार होतात आणि नंतर गॅमिट्स म्हणजे स्पर्म किंवा एग किंवा ओव्हम तयार होतं. आता स्पर्मॅटोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमिट, म्हणजेच आपण म्हणायचं द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म त्याला म्हटलं, फ्रॉम जर्मायनल इपिथेलियल सेल्स ऑफ द टेस्टिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. अशी स्पर्मॅटोजेनेसिसची डेफिनेशन आपण पाहिली. ॲट द ऑनसेट ऑफ प्युबर्टी, याचा अर्थ काय? ज्यावेळेला प्युबर्टी प्राप्त होते याचा अर्थ मॅच्युरिटी येते, म्हणजे वयाच्या साधारणतः 13व्या-14व्या वर्षाच्या आसपास, थोडंसं मागे पुढे. द हायपोथॅलॅमस बिगन्स सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. तर याचा अर्थ समजून घ्या. हायपोथॅलॅमस बिगन्स सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रोपिन. हायपोथॅलॅमस काय आहे? पार्ट ऑफ द ब्रेन. हायपोथॅलॅमस हा पार्ट ऑफ द ब्रेन आहे. तो काय करतो? सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, म्हणजे गोनॅडोट्रोपिन नावाचा हार्मोन रिलीज करण्यासाठी तो हार्मोन रिलीज करतो आणि त्याला कंसात दिले GnRH, म्हणजे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. इट इनिशिएट सिग्निफिकंट इन्क्रीज इन सिक्रिशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यामुळं काय होतं? FSH नावाचा हार्मोन सिक्रीट व्हायला सुरुवात होते. इट इनिशिएट सिग्निफिकंट इन्क्रीज, म्हणजे महत्त्वाचं, मोठ्या प्रमाणात इन्क्रीज इन सिक्रिशन ऑफ FSH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता तुम्हाला प्रश्न पडेल, FSH म्हणजे काय? गोनॅडोट्रोपिन जो हार्मोन आहे पिट्युटरी ग्लँडनी सिक्रीट केलेला, त्याच्यातला एक प्रकार असतो त्याला FSH म्हणतात आणि दुसरा जो प्रकार असतो त्याला LH किंवा ICSH म्हणतात. त्याचाही उल्लेख पुढे येणार आहे किंवा आपण पाहिलं होतं मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ते. विच इंड्युसेस स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस कुठल्या हार्मोनमुळं होतं? FSH हार्मोनमुळं होतं. विच इंड्युसेस स्पर्मॅटोजेनेसिस. Each seminiferous tubule is lined by
प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूल ही लाईन केली जाते. म्हणजे आपण टीएस ऑफ टेस्टीज आठवा. टेस्टीजच्या टीएसमध्ये आपण छोटे छोटे गोल स्ट्रक्चर पाहिले होते आणि त्या छोट्या छोट्या गोल स्ट्रक्चरमध्ये आतल्या बाजूनी जर्मायनल इपिथेलियल सेल्स होत्या. त्यालाच आपण क्युबायडल इपिथेलियल सेल्स म्हटलं होतं. क्युबायडल इपिथेलियल सेल्स होत्या, त्याचा एक लेयर होता, त्याच्यापासून ह्या तयार होतात. The cells of germinal epithelium undergo spermatogenesis to produce sperms. म्हणजे स्पर्म कशापासून तयार होतात? जर्मायनल इपिथेलियल सेल्सपासून. प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इन्व्हॉल्व्ह, याच्यामध्ये 3 स्टेप्स येतात. लक्षात घ्या, पहिली स्टेप्स आहे तिला म्हणायचं मायटोसिस, दुसरी स्टेप आहे तिला म्हणायचं ग्रोथ आणि तिसरी फेज आहे तिला म्हणायचं मॅच्युरेशन फेज. पुन्हा याच्यामध्ये 2 भाग दिलेत, मियोटिक डिव्हिजन आणि स्पर्मिओजेनेसिस. आपण डायग्रॅम पहिल्यांदा समजून घेऊया. लक्षात घ्या, पहिली फेज आहे मायटोसिस. मायटोसिस म्हणजे सेलचं डिव्हिजन होणार. मायटोसिसने 1च्या 2, 2च्या 4 या पद्धतीनं सेल वाढत जातात, त्याला आपण मायटोसिस असं म्हणतो. म्हणजे जर्मायनल इपिथेलियल सेल्सपासून तयार होते पहिल्यांदा प्रायमॉर्डियल सेल. प्रायमॉर्डियल सेल ही नेहमी डिप्लॉइड असते. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला प्रश्न असतात नीटला, CETला आणि बोर्डसाठी. म्हणजे प्रायमॉर्डियल इपिथेलियल सेल जी आहे किंवा प्रायमॉर्डियल सेल जी आहे ती नेचरमध्ये कशी असते, म्हणजे तुम्हाला सांगावं लागेल डिप्लॉइड 2n. मग ही प्रायमॉर्डियल सेल काय होते? डिव्हाइड होते. डिव्हाइड झाल्यानंतर 1च्या 2 सेल्स होतात, तुम्हाला तिथं दिसत आहेत. नंतर 2च्या 4 सेल्स होतात. 2च्या 4 सेल झाल्यानंतर त्याला आपण म्हणणारे ज्या 4 सेल्स तयार होतात त्याला स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे प्रायमॉर्डियल सेल जी आहेत अंडरगो मायटोसिस टू फॉर्म्स 4 स्पर्मॅटोगोनिया. ह्या स्पर्मॅटोगोनिया अद्याप 2nच असतात, म्हणजेच डिप्लॉइड असतात. आता नंतरची फेज बघा, स्पर्मॅटोगोनिया अंडरगो ग्रोथ फेज. ग्रोथ फेज म्हणजेच त्याची वाढ होते and that convert into primary spermatocyte. ती कन्व्हर्ट होते प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये. अजूनही ती 2n स्टेजमध्येच आहे. आता याच्यानंतरची फेज आहे प्रायमरी स्पर्मॅटोसाईट अंडरगो मॅच्युरेशन फेज इन विच फर्स्ट इज मियोटिक डिव्हिजन. मियोटिक डिव्हिजन होते प्रायमरी स्पर्मॅटोसाईटची अँड फॉर्म सेकंडरी स्पर्मॅटोसाईट. आता इथं मियोसिस होतं, म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाईट 2n असते, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट n होते, म्हणजेच हॅप्लॉइड होते. आता मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट झाल्यानंतर पुन्हा सेकंडरी स्पर्मॅटोसाईटपासून 2 सेल होतात प्रत्येकी एका सेलपासून, कारण मियोसिसमध्ये शेवटी एंडला 4 सेल्स तयार होतात. सेकंडरी स्पर्मॅटोसाईट अंडरगो, त्याला आपण मियोसिस सेकंड असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये तयार होतात 4 स्पर्मॅटिड्स. आणि ही स्पर्मॅटिड तयार होण्याची प्रक्रिया, स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया, त्यालाच आपण इथं म्हटलंय स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिसमध्ये सेकंडरी स्पर्मॅटोसाईट्सपासून मियोसिस होतं आणि स्पर्मॅटिड्स तयार होतात. दॅट्स 4 स्पर्मॅटिड्स अंडरगो मॅच्युरेशन टू फॉर्म 4 स्पर्मॅटोझोआ. बघा आता, स्पर्मॅटोझोआ हॅप्लॉइड, स्पर्मॅटिड हॅप्लॉइड, सेकंडरी स्पर्मॅटोसाईट हॅप्लॉइड, प्रायमरी स्पर्मॅटोसाईट डिप्लॉइड, स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड, प्रायमॉर्डियल सेल डिप्लॉइड. याच्यावर प्रश्न असतात, हे व्यवस्थित बघा. याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला पॉईंट बघायचा आहे मल्टिप्लिकेशन फेज. म्हणजे ज्याला आपण पहिली फेज म्हटलं होतं मायटोसिस, त्याचं दुसरं नाव आहे मल्टिप्लिकेशन. The primordial germ cell of seminiferous tubule undergo repeated mitotic division to produce large number of spermatogonia. Each spermatogonia is diploid and with 46 chromosomes. याच्यामध्ये 46 chromosomes असतात. दुसरी फेज आहे ग्रोथ फेज. Some of the spermatogonia stop dividing and go in size. म्हणजे त्याची वाढ होते. आपण बघितलं होतं डायग्रॅममध्ये, ग्रीन कलरचं स्ट्रक्चर डेव्हलप झालं ग्रोथ झाल्यानंतर, टू डेव्हलप इंटू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. म्हणजे त्याच्यामध्ये अन्न साठून राहतं. त्याच्यानंतरची फेज आहे मॅच्युरेशन फेज. आता मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं? इट इन्व्हॉल्व्स मियोटिक ऑर रिडक्शन डिव्हिजन. द स्पर्मॅटोसाईट अंडरगो फर्स्ट फेज ऑफ मियोटिक डिव्हिजन. त्याला मियोसिस फर्स्ट असं आपण म्हणतो. हे 11वीत झालेलं आहे आपल्याला मायटोसिस मियोसिसमध्ये. लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स. याच्यामुळे 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, त्याला आपण म्हणणार सेकंडरी स्पर्मॅटोसाईट विच आर हॅप्लॉइड, दॅट इज n.
विच आर विथ 23 क्रोमोसोम्स इच. इथे काही वेळेला असंही तुम्हाला सांगितलं जातं, प्रायमरी स्पर्मॅटोसाईटमध्ये क्रोमोसोमचा नंबर एवढा आहे, तर सेकंडरी स्पर्मॅटोसाईटमध्ये किती असेल, म्हणजे तुम्हाला हॅप्लॉइड डिप्लॉइड ह्या कंडिशन्स माहीत पाहिजेत. which are 23 chromosomes. With 23 chromosomes, the secondary spermatocyte undergoes second phase of meiotic division to produce 4 haploid spermatids. आता हे spermatids haploid असतात. The spermatid is non-motile and non-functional. तयार झालेले नॉन मोटाईल असतात, नॉन फंक्शनल असतात. इट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इंटू ए फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. त्याच्यापासून स्पर्मॅटोझोआ तयार होतात बाय ए प्रोसेस कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस. लक्षात घ्या, इथं कन्फ्युजन करायचं नाही. स्पर्मॅटिडपासून स्पर्म्स तयार होणं, स्पर्मॅटोझोआ तयार होणं याला स्पर्मिओजेनेसिस म्हटलं. आपण पहिल्यांदा पाहिलं होतं गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसमधला पहिला पार्ट स्पर्मॅटोजेनेसिस. ही फुल प्रोसेस आहे आणि इथंही फक्त एवढीच प्रोसेस आहे. हे पर्टिक्युलर नीटसाठी CETसाठी लक्षात घ्या. स्पर्मॅटोजेनेसिस वेगळं, स्पर्मिओजेनेसिस वेगळं. ड्युरिंग धिस प्रोसेस ऑफ चेंज द स्पर्मॅटिड रिमेन हेल्ड टू each other to the सर्टोलाय सेल्स बाय सायटोप्लाझ्मिक ब्रिज. आणि ह्या वेळेला डेव्हलप होणाऱ्या ज्या स्पर्म्स असतात, स्पर्मॅटोझोआ असतात, ते तिथे सायटोप्लाझ्मिक ब्रिजच्या साह्यानं सर्टोलाय सेलला अटॅच झालेले असतात. सर्टोलाय सेल म्हणजे आपण बघितलं होतं सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये उभ्या, लांबट, कॉलिमनर अशा ज्या सेल्स होत्या, व्हायलेट कलरच्या ज्या सेल्स होत्या, त्याला आपण सर्टोलाय सेल्स असं म्हटलं होतं. द स्पर्म रिमेन्स स्पर्म हेड्स रिमेन्स अटॅच टू द सर्टोलाय सेल. हेडच्या बाजूने ते अटॅच होतात. अँड देअर टेल्स हँगिंग इन द ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्युल. मग कुठल्या बाजूने अटॅच होतात? हेडच्या बाजूने. टेल कुठे असतात? सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये हँग झालेले असतात. ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीजेस. इथं त्याची लेंथ वाढते. सेंट्रिओल्स आर रिअरेंज ॲज प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. आपण हा पार्ट पुढं बघणार आहे की स्पर्मच्या बॉडीमध्ये सेंट्रिओल्स असतात 2, तर त्याची अरेंजमेंट होते. मायटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरली कॉइल्ड. मायटोकॉन्ड्रिया हा कॉइल्ड बनतात. अँड ॲक्रोसोम इज फॉर्म्ड फ्रॉम गोल्गी कॉम्प्लेक्स. आणि याच्यापासून पुढे गोल्गी कॉम्प्लेक्सही तयार होतं. म्हणजे काय? सेंट्रिओल्स तयार होतात, मायटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉइल्ड होतात आणि ॲक्रोसोम तयार होतो. म्हणजे स्पर्ममध्ये जी जी काही स्ट्रक्चर्स असतात ती इथे तयार होतात. तर एवढा पॉईंट आपण आज पाहिला आहे. लक्षात घ्या, 3 फेज पाहिल्या. 3 फेजमध्ये काय काय आहे हे आपण पाहिलं. याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघणार आहे. तर स्ट्रक्चर ऑफ स्पर्ममध्ये आपल्याला हेड, मिडल पीस आणि टेल हे 3 पार्ट पहिल्यांदा पाहायचे. हेडमध्ये ॲक्रोसोम आहे, न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर नेक रिजन आहे, त्याच्या अगोदर प्रॉक्झिमल सेंट्रिओल आहे, नंतर डिस्टल सेंट्रिओल आहे. मिडल पीसमध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसतात आणि टेल आहे. टेलमध्ये पुन्हा बघा प्रिन्सिपल पीस म्हटलंय किंवा त्याला तुम्ही सोपा नाव मेन पीस असं म्हणू शकता. आणि शेवटी जो अनकवर्ड छोटासा धाग्यासारखा फिलामेंटसारखा पार्ट आहे त्याला एंड पीस म्हटलंय. म्हणजे आपण स्पर्मची डायग्रॅम काढताना या पद्धतीनं काढायची. स्पर्म इज द मेल गॅमिट. इट इज मोटाईल, मायक्रोस्कोपिक, इलॉंगेटेड सेल. मोटाईल आहे, मायक्रोस्कोपिक आहे. इट इज डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. आपण आत्ताच पाहिले, हेड, मिडल पीस अँड टेल. आता हेड बघा, याच्यामध्ये काही MCQ आहेत. द हेड इज ओव्हल इन शेप दिसते डायग्रॅममध्ये अँड कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस. अबाव द न्यूक्लियस देर इज ए कॅप-लाईक स्ट्रक्चर. समजून घ्या, त्या स्ट्रक्चरला म्हणायचं ॲक्रोसोम. कॅप-लाईक स्ट्रक्चर इन द हेड रिजन इज कॉल्ड ॲज ॲक्रोसोम. इट इज फॉर्म्ड फ्रॉम गोल्गी बॉडी. हे महत्त्वाचा पॉईंट आहे, MCQसाठी विचारला जातो. ॲक्रोसोम ऑफ द स्पर्म is formed from which of the following cell organelle, that is Golgi complex or Golgi body. 11वीमध्ये जे आपण शिकलो होतो सेल ऑर्गॅनिलीज, त्याच्यातला हा पार्ट आहे. ॲक्रोसोम कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम. ॲक्रोसोममध्ये एक एन्झाईम असतो, त्याचं नाव असतं हायलुरॉनिडेज. अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम लाईक झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आता कुठले कुठले एन्झाईम्स असतात ते लक्षात ठेवायचे. नेक, इट इज व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल, प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल.
आता मिडल पीस, इट हॅज ॲन एक्झाईल फिलामेंट. एक्झाईल म्हणजे थ्रूआउट द लेंथ असं धाग्यासारखं स्ट्रक्चर गेलेलं असं साधारण सेंटरपासून, त्याला म्हणतात एक्झाईल फिलामेंट. सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तिथे ज्या मायटोकॉन्ड्रिया कॉइल्ड स्वरूपात असतात त्याला दुसऱ्यांना काय म्हटलंय बघा, नेबेनकर्न. आता नेबेनकर्न ह्या सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी तो शोध लावला आहे. इट प्रोड्युसेस एनर्जी नेसेसरी फॉर मोमेंट ऑफ स्पर्म. कारण स्पर्मची हालचाल होते, तो मोबाईल आहे, त्या हालचालीसाठी ह्या एनर्जी पुरवतात. टेल, इट इज लॉंग स्लेंडर अँड टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड एक्झाईल फिलामेंट. द एक्झाईल फिलामेंट अरायझेस फ्रॉम डिस्टल सेंट्रिओल, हे लक्षात ठेवायचं, अँड ट्रॅव्हल्स थ्रू आउट द लेंथ ऑफ द टेल. पूर्ण लेंथ टेलच्या शेवटपर्यंत, एंड पीसपर्यंत तो असतो. इट इज पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन, जो सराउंड झालेला आहे प्लाझ्मा मेम्ब्रेननी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रिन्सिपल पीस म्हणजेच मेन पीस. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एंड पीस. आता आपण स्पर्मचं स्ट्रक्चर पाहिलं आणि स्पर्म्स कसे तयार होतात ती प्रोसेस पाहिली. जरा व्यवस्थित पुन्हा पुन्हा वाचा, खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे. थँक्यू.